पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या वरणगाव शहरातील गोपीनाथ गडावर जे मोठमोठे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे. पहिलं वृक्ष जे लावलं आहे ते आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय बाळकृष्ण चव्हाण सर महाराज यांचा आज जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांच्या हस्ते कडुनिंबाचं झाड इथे लावलेलं आहे आणि त्या झाडाची जबाबदारी बाळासाहेबांनी स्वतः घेतली आहे की झाड वाढवस तर मी इथं स्वतः येईल, पाणी देईल, त्याचं संगोपन मी करेल. दुसरं जे झाड लावलेलं आहे शिवणचं ते आदरणीय नंदू भैया जोशी, त्यानंतर आपले अजमल भाई, मुस्लिम भाई अन्सारी, योगेश भाऊ माळी, शामराव भाऊ धनगर, सुनील भाऊ माळी यांनी हे 4 जणांनी त्या झाड जगवण्याची जबाबदारी घेतली आहे आणि ती जबाबदारी त्यांनी फक्त हात जोडून विनंती करतो की लावल्यानंतर चालले नको जा. नाही तो तुमच्या घरी परिवारातला बालकच आहे, त्या बालकाप्रमाणे त्याला तिथं मोठं करा एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि ह्याच खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांना इथे विनम्र अभिवादन असेल पुण्यतिथीनिमित्त. आणि अशा झाडा वृक्षारोपणाला आम्ही इथे सुरुवात केली आहे. पूर्ण वरणगाव शहरात आमचा हा प्रयत्न आहे की झाडं लावलं पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे. परंतु वरणगावकरांनी घेतलं पाहिजे. एक झाड मी लावलं आहे त्याचं मी वाढवलं आहे, नाही तर भविष्यात आपलं भविष्य खराब आहे. 660 प्रकल्प जर सुरू झाला तर आज 47.3 डिग्री सेल्सिअस तापमान या वरणगाव शहराच्या जळगाव जिल्ह्यात. जळगाव जिल्ह्यात लोकमतने बातमी दिली काल की जळगावमध्ये एवढ्या मोठमोठ्या फॅक्टरी आहे की त्या फॅक्टरी असताना तिथे तापमान नाही आहे. पण ते तापमान आज या वरणगाव शहरात आहे. काय आहे की दीपनगर जे आहे इकडे पश्चिमेला आहे, पश्चिमेची आवाज साहजिक पूर्वेला त्या माध्यमात येत असते आणि पूर्वेवर आमचं गाव आहे. पूर्ण तापमान जे आहे बॉयलरच्या माध्यमातून निघणारी उष्णता आणि प्रदूषण हे आमच्या वरणगावर येऊन टेपते आहे. त्याकरता सर्वात उच्चांक आहे जळगाव जिल्ह्यात 47.3 डिग्री सेल्सिअस या तापमानाची नोंद वरणगाव शहरात झाली आहे. आणि 660 जर कधी झाला तर वरणगावकरांना नक्कीच हे वरणगाव सोडून जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहावं आणि एक चळवळ त्या माध्यमातून आम्ही उभी केली आहे. त्या चळवळीत सहभागी व्हावं, यावर उपाययोजना त्या माध्यमातून करू. आणि दीपनगरला जर कधी उपाययोजना जर नाही केल्या तर 660 प्रकल्प वेळ प्रसंगी आम्ही सुरू देणार नाही हे सुद्धा त्या माध्यमातून सांगतो. वरणगावकरांच्या जीवाचं रक्षण करणं हे आपलं सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र यावं अशी विनंती करतो. आणि आजच्या या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन देतो. अकलाक भाऊ इथे आले, सर्वांचं यांच्या वतीने विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोपीनाथ, जय भगवान.